नमस्कार, मी प्रियंका स्वरसाजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण थंडीत आवर्जून खावं असं कुळिथाचं सूप बनवणार आहोत। कुळिथ ही डाळ प्रकारात मोडते, यात खूप असे प्रथिने असतात। कुळिथाला हुलगे असेही म्हणतात। यात लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे वेट लॉससाठी मधुमेहींसाठी खूप महत्त्वाचे आहे। थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्याचे काम हे करतं, तसेच हाडांना बळकटी देण्याचं काम देखील कुळिथ करत असतं। तर आज आपण कुळिथाचं सूप बनवणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 चमचे कुळिथ मी इथे घेतलेले आहे। कुळिथाला हुलगे असे म्हणतात, तसेच हॉर्स ग्राम असं देखील म्हणतात। 2 ते 3 चमचे कुळिथ आता आपण एका कढईत थोडेसे भाजून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं आपल्याला फक्त कुळिथ भाजून घ्यायचा आहे। कुळिथाचा छान असा सुवास यायला सुरुवात होते, तर समजायचं की कुळिथ भाजला गेलेला आहे। 1-2 मिनिटं भाजून घेतल्यानंतर कुळिथ आपण थंड करून घेणार आहोत। कुळिथापासून सूप तसंच पिठलं व रसम देखील बनवता येतो। कुळिथ मी या ठिकाणी थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण भाजलेला कुळिथ, 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकून मिक्सरला याची बारीक पावडर करून घेणार आहोत। अगदी फाईन पावडर आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात। रेडीमेड देखील कुळिथाचं पीठ मिळतं, ते देखील तुम्ही वापरू शकतात। सूप बनवण्यासाठी आपल्याला कढीपत्ता, मिरची, जिरा पावडर, हळद आणि थोडंसं हिंग या ठिकाणी लागणार आहे। एका तांब्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तसंच कढईत आपण 2 चमचे या ठिकाणी तूप घालून घेणार आहोत। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकतात। तूप घातल्यामुळे सूपला खूप छान चव येते। तूप गरम झाल्यानंतर यात मी 2 ते 3 कढीपत्ता तसेच 2 लाल मिरच्या घालून घेणार आहेत। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकतात, पण लहान बाळांना देण्यासाठी लाल मिरचीच चांगली असते। यात आता मी जिरा पावडर, हळद आणि हिंग देखील घालून घेणार आहे। गॅस अगदी मिनिममवर मी ठेवलेला आहे। हे थोडंसं तुपावर परतवून घेतल्यानंतर दळून घेतलेलं कुळिथाचं पीठ मी यात घालून घेत आहे। कुळिथ आपण आधीच भाजून घेतला होता, तरी देखील पावडर आपण थोडीशी परतवून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं तुपावर कुळिथाचं पीठ परतवून घेतल्यानंतर आता आपलं पाणी देखील गरम होत आलेलं आहे। यात मी 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ओतणार आहे। तुम्हाला जितकं पतला सूप हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त या ठिकाणी करू शकतात। आता गॅसची फ्लेम मीडियमवर मी ठेवलेली आहे। सूपला आपल्याला 5 ते 10 मिनिटं उकळी आणून घ्यायची आहे। सूपमध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। सूप छान आपल्याला या ठिकाणी उकळवून घ्यायचं आहे। हे सूप तुम्ही लहान मुलांपासून ते वयस्क माणसांपर्यंत देऊ शकतात। कुळिथाला एक छान अशी चव असल्यामुळे सगळ्यांना हे सूप नक्कीच आवडते। तुम्ही पाहू शकता सूपाला छान अशी उकळी आता यायला सुरुवात झाली आहे। पुन्हा थोडं 2 ते 3 मिनिटं मी हे सूप उकळवून घेत आहे। या ठिकाणी आता बारीक चिरलेला कोथिंबीर मी सूपात घालून घेणार आहे व असंच गरमागरम सूप आपल्याला सर्व करायचं आहे। या सूपासोबत तुम्ही मऊ भात देखील खाऊ शकतात। अगदी चविष्ट असं हे सूप बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही देखील या थंडीत असं सूप बनवून आवर्जून प्या, ज्याच्यामुळे शरीराला उबदारपणा मिळेल आणि शरीरातले वातविकार देखील यामुळे कमी होतील। सूप तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमधून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।